लहान मुलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। लहान मुलांच्या औषधांसाठी केंद्र सरकारने कोणता महत्त्वाचा निर्णय घेतलाय पाहूयात। लहान मुलांना सर्दी, खोकला आणि नाक बंद होण्याच्या त्रासासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्रिन हायड्रोक्लोराइड यांचा समावेश असलेल्या फिक्स डोस कॉम्बिनेशन औषधांचा वापर 4 वर्षांखालील मुलांसाठी प्रतिबंधित करण्यात आलाय। केंद्र सरकारने या औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर सुद्धा 4 वर्षांखालील मुलांसाठी निर्बंध घातलेत। तसंच अशा सर्व औषधांच्या लेबलवर ठळकपणे 4 वर्षांखालील मुलांमध्ये वापरू नका असा स्पष्ट इशारा देणं हे उत्पादकांसाठी अनिवार्य करण्यात आले। या निर्णयामागे तज्ज्ञ समिती आणि ड्रग्स टेक्निकल ॲडव्हायझरी बोर्ड यांच्या शिफारशी आहेत। या संयोजनामुळे 4 वर्षांखालील मुलांमध्ये संभाव्य आरोग्यविषयक धोके निर्माण होऊ शकतात आणि त्यासाठी अधिक सुरक्षित पर्याय उपलब्ध असल्याचं तज्ज्ञांनी नमूद केलंय। लहान मुलांच्या कफ किंवा कोल्ड औषधांबाबत केंद्र सरकारने यापूर्वीही अनेक नियामक पावलं उचलली आहेत। 2025 पासून काही औषधांच्या संयोजनावर निर्बंध घातलेत। अतिशय लहान मुलांना कफ कोल्ड औषधे देण्याबाबत देशव्यापी सूचना आणि दूषित कफ सिरपशी संबंधित मृत्यूंच्या घटनांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। तर कफ सिरपसाठी नवा नियम काय आहे पाहूयात। ज्या सिरपमध्ये क्लोरिफेनिरामाइन आणि फिनाइलफ्रिन हायड्रोक्लोराइड असेल तर ते सिरप 4 वर्षांखालील बालकांना वर्जित आहे। वरील 2 पदार्थ सिरपमध्ये असल्यास तसं स्पष्ट लिहावं लागणार आहे। औषधाच्या पॅकेजिंगवर आणि आतील कागदावर स्पष्ट अक्षरात लिहिणं बंधनकारक असणार आहे। कफ सिरपसाठी केंद्र सरकारनं हा नवा नियम लागू केलाय। 4 वर्षांखालील बालकांसाठी सिरप बनवताना वरील 2 रसायनं वापरण्यास सक्त बंदी असेल। तर नाशिकमधले प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर नितीन मेहकरकर यांनी कसं विश्लेषण केलंय ते पाहूयात। 5 वर्षापेक्षा अधिक वयाच्या मुलांमध्ये सर्दी आणि खोकल्याची ही औषधं डॉक्टरांकडून त्यांच्या आजारपणानुसार, वयानुसार आणि वजनानुसार योग्य प्रमाणात आणि योग्य दिवसांसाठी आजारांचं निदान झाल्यानंतरच घेणं गरजेचं आहे। भारत सरकारच्या नियमानुसार क्लोरफेनिरामाइन आणि फेनिलेफ्रिन या 2 औषधांच्या फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशनवर सुद्धा बंधन घालण्यात आलेलं आहे। ही औषधं, सर्दी आणि खोकल्याची औषधं बरेचदा कॉम्बिनेशनमध्ये कफ सिरपमध्ये बघायला मिळतात। त्यामुळे 2 विभिन्न वाटणारी औषधांची कंटेंट एकच असण्याची शक्यता अधिक असते। त्यामुळे पालकांकडून 1 किंवा अधिक औषधं दिली गेल्यास ह्या औषधांच्या अतिसेवनाने बाळाच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो। त्यामुळे जर आपणास डॉक्टरांकडे जाण्यास जमत नसेल, डॉक्टर उपलब्ध नसतील, तर अशा वेळी बाळाचे हायड्रेशन म्हणजेच शरीरातील पाण्याचे योग्य प्रमाण मेंटेन करणे, बाळाला योग्य प्रमाणात आराम देणे आणि शक्य तितक्या लवकर डॉक्टरांना भेटणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो। तसेच अति ताप येणे, श्वास घ्यायला त्रास होणे अशी धोक्याची लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांना भेटणे गरजेचे आहे।